चलो. चला, नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. एक महत्त्वाची अनाउन्समेंट तुम्हाला या ठिकाणी करायची होती ॲप्लिकेशन चेंजच्या बाबतीतली. ओके. तर ती अनाउन्समेंट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपल्या तलाठी बॅचबद्दलचं प्लॅनिंग पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मागच्या 7-8 दिवसापासून तुम्ही पाहत असाल माझे व्हिडिओसुद्धा कमी येत होते YouTubeला. त्याचं कारण एक होतं, ॲप्लिकेशनचं मला भरपूर नवीन ॲप्लिकेशन आपण काढलं होतं. रँकर्स अकॅडमी बाय पवन सर. ओके. टेक्स्टबुक पासून मी रँकर्स अकॅडमी हे ॲप्लिकेशन काढलं होतं. पण ॲप्लिकेशनमध्ये भरपूर सारे इश्यू येत असल्यामुळं मागच्या 7-8 दिवस आम्ही भरपूर परेशानीमध्ये पडलो होतो. मी आणि माझ्यासोबतची सगळी टीम, कपिल सर असतील आणि इतर सर असतील, तर आम्ही सगळेजण जरासे परेशान झालो होतो. त्यामुळं आता आणखीनही ॲप्लिकेशनला हे ॲप्लिकेशन सुरळीत होण्यासाठी अजूनही भरपूर दिवस लागू शकतील, असं मला या ठिकाणी कळलं. ओके. त्यामुळं आपले रेग्युलर जे काही विद्यार्थी ॲडमिशन घेणारे होते, आपले ट्रस्टेड विद्यार्थी ज्यांचा माझ्यावर ट्रस्ट आहे, ते विद्यार्थी मागच्या 4-5 दिवसापासून कंटिन्यू त्यांचे कॉल, मेसेज येत होते, की सर नेमकं ॲडमिशन कसं घ्यायचं? आणि जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, त्यांच्यासाठी लेक्चर घेणं सुद्धा मला थोडंसं मुश्कील काम व्हायला लागलं होतं. साधारणतः 30 तारखेला आपली ही बॅच जी आहे, ती बॅच स्टार्ट होणार होती. 30 तारखेपासून. ओके. तर मग आता थोडंसं याच्यावरती काहीतरी डिसिजन लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. यामुळं मी ॲप्लिकेशन जे आहे, ते ॲप्लिकेशन तलाठी भरतीच्या लेक्चरसाठी इथं मी चेंज करत आहे. ओके. तुम्हाला जस्ट एक सिंपल काम करायचंय. ते काय करायचंय ते सांगेन मी आणि उद्यापासून परत एकदा तगड्या तयारीनं मी तुमच्यासाठी लेक्चर्स घेऊन येणारच आहे. ओके. आता हे 4-5 दिवसामध्ये ॲप्लिकेशन आणि सोबतच माझ्या तब्येतीमुळं मला लेक्चर्स घेता आले नाहीत. पण याच्यानंतर आपलं टू द पॉइंट आणि टेरिफिक पद्धतीनं भरपूर सारे सरळ सेवेचे विद्यार्थी घाबरलेले आहेत, की सर एम-पी-एस-सीकडे जाहिरात गेली आहे. आता एम-पी-एस-सीचेच विद्यार्थी पास होणार, असं भरपूर जणांच्या मनामध्ये आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एम-पी-एस-सीचेच विद्यार्थी पास होणार ही कन्सेप्ट चुकीची आहे. तर जो विद्यार्थी अभ्यास करेल, तो भलेही सरळ सेवेचा अभ्यास करणारा असेल किंवा एम-पी-एस-सीचा अभ्यास करणारा असेल. जो विद्यार्थी अभ्यास करेल, तोच विद्यार्थी इथं पास होणार आहे. यू-पी-एस-सीचा एखादा विद्यार्थी तलाठी भरती क्वालिफाय नाही करू शकत. त्यामुळं लक्षात ठेवा, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो आणि पुढच्या 75 ते 80 दिवसामध्ये आपल्याला जर प्रॉपर अभ्यास करता आला, तर आपण अगदी चांगल्या पद्धतीनं कोणतीही प्री परीक्षा पास होऊ शकतो. लिटरली मी सांगेन 75 दिवसाच्या प्रॉपर अभ्यासावरती प्लॅनिंगनं जर गेला, तर तुम्हाला तलाठी भरती आणि ग्रुप सीची प्री काढणं अवघड गोष्ट असणार नाही. ओके. यावरती माझे स्ट्रॅटेजीचे टू द पॉइंट्स व्हिडिओज तुम्हाला पण भेटूनच जातील. आता लक्षात ठेवा, आपलं जे रँकर्स अकॅडमी ॲप्लिकेशन होतं, रँकर्स बाय पवन सर, ते मी आता थोडंसं शट करेन काही दिवसांसाठी आणि आपलं जे जुनं माझं ॲप्लिकेशन होतं, हे पण ॲप्लिकेशन माझंच होतं. इथं जवळपास मी 2.5-3 वर्ष शिकवलं होतं. ओके. याच ॲप्लिकेशनवर मी परत एकदा बॅचेस जे आहेत, त्या बॅचेस लॉन्च करणार आहे. मग आता या बॅचेसबद्दल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती सांगेन. आता हे बॅचेस अपडेट 1-2 दिवसात होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्हाला ही लाईव्ह आणि रेकॉर्ड दोन्ही स्वरूपात बॅच भेटेल. ओके. लक्षात ठेवा, लाईव्ह आणि रेकॉर्ड ह्या दोन्ही स्वरूपात बॅच भेटणार आहे. आता याच्याबद्दलचं संपूर्ण ऐका, नंतरच कमेंट करा व्यवस्थित. या बॅचची फीस जी आहे, आता जे विद्यार्थी ऑलरेडी रँकर्स अकॅडमीवर ॲडमिशन घेतलेले आहेत, त्या जवळपास 200-300 विद्यार्थ्यांना मी पर्सनली कॉल करून त्यांचं ॲप्लिकेशन शिफ्ट करत आहे. अर्ध्या विद्यार्थ्यांचे झालेले आहेत, अर्ध्या विद्यार्थ्यांचे उद्या किंवा परवा दिवशी होतील. सो तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, काळजी करायची गरज नाही. मी पर्सनली तुम्हाला रीच आउट करेन. सो डोंट वरी. मी, माझी टीम तुम्हाला कॉल करून हे ॲडमिशन चेंज करणार आहे. याच्याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. ओके. चलो. तर तलाठी भरतीची ही जी बॅच आहे, ती अगदी कमीमध्ये मी फ्रीमध्ये लॉन्च करत आहे या टेक्स्टबुक ॲप्लिकेशनवरती. 1499 या अगदी माफक फीसमध्ये चांगल्या टीमसोबत, ज्यांना एम-पी-एस-सीचा चांगल्यातला चांगला अनुभव आहे, भली मोठी टीम आहे टेक्स्टबुकची, त्या टीमसोबत केवळ 1499 मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होणार आहे. ही बॅच सर जॉइन कसं करायची? सिंपल वेनं मी सांगेन. पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम चॅनल पहिल्यांदा सर्च करा. पवन सर टेलिग्राम. ओके. हे टेलिग्राम चॅनल सर्च करा. या टेलिग्रामवरती जे लिंक आहे त्यावरूनच ॲडमिशन घ्यायचं आहे. किंवा डायरेक्ट टेक्स्टबुक ॲप्लिकेशन असेल, तर माझा प्रत्येक विद्यार्थी लक्षात ठेवा, हा कुपन कोड PAVAN15 PAVAN15 हा कुपन कोड विसरायचा नाही, ज्याच्यानं तुमचं तलाठी भरतीला नाव माझ्याकडे रजिस्टर्ड होईल. पॉइंट क्लिअर? एकतर डायरेक्ट टेलिग्रामवरच्या लिंकवरून घ्या किंवा तुम्ही इथं जर डायरेक्ट ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, तर हे कुपन कोड वापरा. मला तुमचे नाव रजिस्टर्ड झाले, तर मला प्रॉपर तुमच्यावर तलाठी भरतीसारखं लक्ष ठेवून तयारी करून घेता येईल. आता बरेचसे विद्यार्थी विचारू शकतात, की सर टीम काय? तर टीम आपल्याला ही नवीन दिसेल.
टेक्स्टबुकवरती ऑलरेडी या टीमने भरपूर दिवसापासून काम केलेलं आहे. या टीमसोबत आपल्याला ही तलाठी भरती इथं रन करायची आहे. माझ्यासोबत जुन्या रँकर्स ॲप्लिकेशनवरती जे काही शिक्षक होते, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कपिल सरांचा होता. अगदी जीवाभावाचे माझे शिक्षक होते ते. आता ह्या ॲप्लिकेशन इश्यूमुळं आम्हाला त्या ठिकाणी तिथं लेक्चर्स घेता येत नाहीयेत. त्यामुळं थोड्या दिवसासाठी आम्ही ते ॲप्लिकेशन बंद करून याच ॲप्लिकेशनवर ही तलाठी भरती जी आहे, ती तलाठी भरती मी लॉन्च करत आहे. माझ्यासोबत केवळ ही जी दिसते तीच टीम असणार आहे. ओके. सो भरपूर साऱ्या टेस्ट सीरीज सगळ्या गोष्टी आहेत. याच्यावरती माझे टू द पॉइंट लेक्चर्स येतील, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलचं सगळी क्लॅरिटी येईल. ओके. तलाठी भरती माझ्यासाठी पॉझिटिव्ह युग आहे, लक्षात ठेवा. आणि त्या भरतीला आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने कव्हर करायचं आहे. सो क्लिअर कट सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. अजून जर काही जर डिफिकल्टी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्या विद्यार्थ्यांनी रँकर्सवरती ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना आम्ही पर्सनली कॉल करून तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे हा उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. जास्तीत जास्त उद्याचा परवा होईल, पण परवापासून आपले लेक्चर्स कंटिन्यू स्टार्ट होतील. ओके. या बॅचमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्ड दोन्ही पण लेक्चर असतील. काही लेक्चर थोडेफार झालेले आहेत ते तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकतात आणि पुढे लाईव्ह ज्यांना करायचं ते लाईव्ह पण करू शकतात. ओके. कसं करायचं, काय करायचं हे स्टेप बाय स्टेप मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार. ओके. चलो मित्रांनो, ठीक आहे. थँक यू. टेक केअर. बाय बाय. भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये नेक्स्ट. तोपर्यंत धन्यवाद. बाय.